राष्ट्रवादीची थोड्याच वेळात मुंबईमध्ये बैठक होणार आहे। सर्व आमदार, खासदार तसंच प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित असतील। तर आजच्या बैठकीला रोहित पवार मात्र गैरहजर राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। रोहित पवार नाराज असल्याची सुद्धा सूत्रांनी माहिती दिली आहे। काही दिवसांपूर्वीच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली होती, त्यामुळे या बैठकीला अधिक महत्त्व प्राप्त झालं। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल? पवारांच्या राष्ट्रवादीची ही बैठक होते, मात्र रोहित पवार या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे। काय नेमक्या घडामोडी घडतायत राष्ट्रवादीत? नक्कीच खरं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची यशवंतराव चव्हाण या सभागृहात खरं तर या ठिकाणी राज्यव्यापी बैठक होते। या संपूर्ण बैठकीला पक्षाचे आजी-माजी आमदार, खासदार, त्याचसोबतच विद्यमान आमदार, खासदार आणि प्रमुख नेते मंडळी या बैठकीला उपस्थित राहणार आहे। शरद पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, परंतु या बैठकीला आमदार रोहित पवार हे गैरहजर राहणार आहेत। आमदार रोहित पवार हे सध्या पुण्यात आहेत, परंतु या बैठकीला ते येणार नाहीयेत। आमदार रोहित पवार हे नाराज आहेत का, या चर्चा ज्या आहेत त्या राजकीय वर्तुळात रंगतात, कारण की गेल्या काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतलेली होती आणि आमदार रोहित पवार हे सातत्यानं याच दोन्ही नेत्यांवरती गेल्या काही महिन्यांपासून टीकास्त्र टाकतात आणि तेच नेते शरद पवारांना येऊन भेटतात। त्यामुळे सगळी संभ्रमावस्था जी आहे ती सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सुद्धा निर्माण झालेली आहे। त्यामुळे आमदार रोहित पवार हे या सगळ्या गोष्टींमुळे नाराज आहेत का, असा देखील सवाल जो आहे तो या निमित्ताने निर्माण होतोय आणि त्याचमुळे ते या आज बैठकीला आलेच नाहीत का, हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। आणि त्याचसोबतच आजच्या बैठकीमध्ये खरंच विलीनीकरणाच्या मुद्द्यावरतून पुन्हा एकदा चर्चा होणार का, कारण की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार अशा सातत्याने चर्चा होत होत्या, परंतु अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की राष्ट्रीय कार्यकारिणीमधले जे काही फेरबदल झालेले आहेत त्याच पार्श्वभूमीवरती सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतलेली होती आणि त्यांनी त्यांची अस्वस्थता शरद पवारांबरोबर बोलून दाखवलेली आहे। त्याचमुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या संदर्भातली महत्वाची चर्चा आजच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये होते का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। नक्कीच अक्षय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या बैठकीमध्ये आता नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा केली जाते त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। आपण पाहतो